हॅलो फ्रेंड्स, आज केली मस्त अशी मसालेदार शेवभाजी. तर त्याच्यासाठी आपण इथं मसाला काढून घेऊया. तर मसाल्यासाठी 2 मोठे कांदे पातळ उभे चिरून घेतले. ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं, धणे, जिरे आणि तीळ. आता हे सगळं एकत्र थोडंसं म्हणजे तव्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकून छान असं खरपूस असं थोडंसं तांबूसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि ह्या मसाल्याचा कलर चेंज झाला की थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं. थंड झाल्यानंतर याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे टाकून हा मसाला एकत्र बारीक वाटून घ्यायचा. बारीक वाटताना काय करायचं, सुरुवातीला पाणी टाकायचं नाही डायरेक्ट. सुरुवातीला तसंच वाटायचं आणि नंतर एकदा वाटल्यानंतर थोडंसं पाणी टाकून हे वाटायचं, म्हणजे जेणेकरून ते अगदी बारीक वाटलं जातं. आता मसाला वाटून झाल्यानंतर इथं कढईमध्ये छान तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. त्याच्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घ्यायचे आणि तेलामध्ये तेल तापल्यानंतर कांदा टाकून छान परतून घ्यायचा. कांद्याचा थोडासा हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यानंतर कांदा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा. टोमॅटो एकच कापलेला आहे. टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. आता इथे तुम्हाला जास्तच ग्रेव्ही हवी असेल तर काय करायचं, कांदा आणि टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आणि मग नंतर म्हणजे कापण्याऐवजी बारीक वाटून घ्यायची आणि तेलात परतून घ्यायचं. तर त्याने पण ग्रेव्ही छान होते. तर आता इथं कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर आपण वाटलेला जो मसाला आहे, तो मसाला छान याच्यामध्ये टाकून परतून घ्यायचा. छान तेल सुटेपर्यंत परतायचा आहे मसाला. मिडियम हीट ठेवायची, गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही, जेणेकरून हा मसाला छान परतला जाईल. आता मसाला परतत असताना त्याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत. जर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर तो देखील तुम्ही टाकू शकता. त्याने पण शेवभाजीला खूप छान टेस्ट येते. आता इथे मी 2 चमचे लाल मसाला टाकलेला आहे, म्हणजे हा तिखट आहे. तर इथं तुम्ही हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता. त्याने पण खूप छान टेस्ट येते. जेव्हा आपण मसाला वाटतो त्याच्यामध्ये 1 ते 2 हिरवी मिरची टाकायची. त्याने पण खूप छान टेस्ट येते. आता इथं मसाला छान परतला आहे. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतल्यानंतर 2 ग्लास पाणी याच्यामध्ये टाकायचं आणि पाण्याला म्हणजे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम हीटवर गॅस ठेवून छान उकळी येऊ द्यायची. त्याचबरोबर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून आणि पाण्याचं प्रमाण 2 जास्त टाकू नका, कारण खूपच पातळ असा रस्सा तयार होतो. तर 2 ग्लास म्हणजे पुरेसं आहे पाणी. 2 ग्लास पाणी टाकल्यानंतर याला छान उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण जाड शेव टाकणार आहोत. जाड शेव जी शेवभाजीसाठी वापरली जाते. अशा पद्धतीचीच म्हणजे शेवभाजी छान होते. तर उकळी आल्यानंतर शेव टाकायची. ज्यावेळेस आपण जेवणाला म्हणजे घेणार आहोत, तेव्हाच ही शेव टाकायची. त्यावेळेस एक उकळी आणून शेव टाकून लगेच गरमागरम 2 मिनटं झाकण ठेवून मीडियम हीटवर 2 मिनटं उकळी येऊ द्यायची. जेणेकरून शेव म्हणजे एकदमच त्या रस्स्यामध्ये मिक्स होणार नाही. तर अशा पद्धतीने आपली शेवभाजी मस्त चमचमीत तयार झाली आहे.